कोल्हापुरी मटन आहे, हे खरडा चिकन आहे, कोल्हापुरी हे फ्राय चिकन आहे, हैदराबादी बिर्याणी आहे, मटन आहे, तांबडा रस्सा, तरी बघा काय आलेली काळा कोंबडा असतो आणि याचे खूप फायदे असतात ना ताई. हो 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 शरीरासाठी. फलक पण खूप छान आहे, पिस्ता आहे, हो हो सर्व पौष्टिक आहे. ताळपा आहे ना, कम्प्लिटली पूजा झाली आहे, सुंदर बनवलं बघा. सीताफळाचे पेढे, हे कारल्याचं लोणचं आहे, चिकूचे चिप्स आहे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन एक प्रवास. तर मित्रांनो, आज मी आलो BKC राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेलं सर्वात मोठं प्रदर्शन व विक्री म्हणजे महालक्ष्मी सरस 2023 आणि 24 स्टार्ट झालेले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण महिलांचं कला कौशल्य आणि तुम्ही जर माझ्यासारखे खवय्ये असाल, अस्सल गावरान खाद्य संस्कृती जर तुम्हाला त्याची चव चाकायची असेल तर तुम्ही नक्कीच आलं पाहिजे महालक्ष्मी सरस 2023 आणि 24 या एक्झिबिशन मध्ये. इकडे येण्यासाठी आहे ना मित्रांनो, कुर्ला स्टेशन पासून बँडवा स्टेशनला 310 नंबर बस जाते. ICICI बँक या स्टॉप जवळ उतरायचंय. समोरच तुम्हाला एशियन हार्ट हॉस्पिटल दिसेल. इथना 2 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे महालक्ष्मी सरस एक्झिबिशन. बघा इकडे आणि इकडे ना या साईडला पार्किंगची पण सुविधा करण्यात आलेली आहे. बघा आतमध्ये एंट्री जी आहे ना ती फ्री आहे. बघा इकडे ना लिस्ट दिली आहे, 26 डिसेंबर पासून 7 जानेवारी पर्यंत आहे आणि वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. आणि एवढे सगळे पदार्थ आपल्याला या एक्झिबिशन मध्ये पाहायला मिळणार. आणि इकडे मॅपही दिलेला आहे बघा. इथं आहे ना एंट्री आहे, हे बघा हे आहे ना A आहे आणि इकडे B आहे आणि असं बाजूला C आहे आणि त्याच्या पुढे आहे ना फूड कोर्ट आहे. इथनं आपण अशी एंट्री घेतलेली आहे आणि इथनं आपण आता आत जाणार आहोत. हे पूर्ण स्टॉल आहे. आता आपण A मध्ये आहोत आणि इथे 500हून अधिक स्टॉल आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला जी आपल्या मार्केटमध्ये सहजासहजी मिळत नाही ना त्याच वस्तू आपण इथे दाखवणार आहोत. दादा ये काय का बना हुआ है? लकड़ी पे ये वुडन का है क्या? वुड के ऊपर कार्विंग की है क्या? वुड के ऊपर कार्विंग. अच्छा अच्छा. और ये कौन से स्टेट से आए हो आप? आंध्र प्रदेश का. ओके. सो इट्स बालाजी राईट? बालाजी ना, बघा बालाजी आहे. आणि दादा याची कॉस्ट काय असेल तरी अंदाजी? 2,50,000. अच्छा. A36 नाशिकचं आहे, सेंद्रिय गुळ आहे. आणि याची काय किंमत आहे? 130 रुपये किलो. स्टॉल नंबर आहे A35. यवतमाळचं असं प्रसिद्ध काय आहे, गावरान हळद आहे. हे बघा मित्रांनो, गावरान हळद आहे. म्हणजे आपल्या नॉर्मल हळद जी मिळते त्यापेक्षा वेगळं आहे, वेगळं आहे म्हणजे. अच्छा, केमिकल लेस आहे. राईट. मिलेट्स आहे. ओके. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ज्वारी, बाजरी, रागी हा पौष्टिक आहार आहे. त्या लाडवांची किंमत काय असेल ताई? 200 आहे, 250 अच्छा. हा हा हा. अच्छा मित्रांनो, हे कार्ड आहे. जर तुम्ही ऑनलाईन या ताईला संपर्क करा. आणि आता जे आपण स्टॉल पाहिलं ना मिलेटचं तर A2 होतं आणि इकडे आलो होतो आपण. आणि इकडे जे स्टॉल आहे A3 आहे. वारली पेंटिंग आहे ना? करेक्ट. वारली पेंटिंग आहे बघा. वारली पेंटिंगचे फ्रेम्स आहे ना. काय किंमत आहे तरी या फ्रेमची? 500. अच्छा. A34. अच्छा अच्छा. वा. अच्छा अच्छा. खूप सुंदर. आणि हे सांडगे आहेत ना आणि पीठ आहेत आणि मुगाचे डोसे, थालीपीठ हे सगळं सुद्धा आहे आणि सगळं केमिकल लेस आहे. आणि थालीपीठचं पीठ मुंबईमध्ये उकडलेल्या हुड्याचं कुठंच मिळत नाही. म्हणजे ते हाताने घरी उकडून भट्टी भाजून जे पीठ मिळतं ना ते मुंबईमध्ये मॉल मध्ये वगैरे कुठंच मिळत. बरोबर. ते स्टॉल आहे आणि स्टॉल नंबर लक्षात ठेवा A32. या स्टॉल वरती आपल्याला हिंगोळीची हळद पावडर मिळेल आणि मसाले सुद्धा आहे, मिरची पावडर आहे, सगळं आपल्या घरगुती आहे. जम्बो पॅक वर. अच्छा. 10% डिस्काउंट. जम्बो पॅक वरती 10% डिस्काउंट आहे. वा सुंदर. 31. बघा गाईच्या शेणापासून बनवलेले धूप आहे. A8 स्टॉल नंबर आहे. भाजणीची चकली आहे. भाजणीची चकली आहे. अच्छा. बेसन लाडू, शेंगदाणा लाडू. अच्छा अच्छा. बालुशाही, फरसाण. अच्छा. बालुशाही, फरसाण. अच्छा. खारुडी, तीळ भाजणी खारुडी. अच्छा. त्यानंतर शंकरपाळा आहे. शंकरपाळ्या पण आहे. पीठ आहे. अच्छा. त्यानंतर सगळं आपलं घरगुती आहे. सर्व घरगुती आहे. हे महालक्ष्मी सरस मध्ये स्टॉल वगैरे सगळं फ्री असतं ना? सगळं फ्री असतं. A28 स्टॉल नंबर आहे. ताई हे काय आहे ताई? चिंच आहे का? पारंपरिक पद्धतीने पळसाच्या पानात बांधलेले. अच्छा. जेणेकरून त्याला पाणी सुटत नाही. अच्छा, आणि जेवढी जुनी चिंच तेवढं ते चांगलं असतं. तेवढं चांगलं असतं. चिक्कूचे चिप्स आहे. अरे वा, हे बघा चिक्कूचे चिप्स आहे, म्हणजे सुकवले
आणि यामध्ये मग काय शुगर वगैरे काहीच ऍड नाही केलंय. नॅचरली सुकवले. वा, बघू शकता मित्रांनो, चिक्कूचे चिप्स आहे. हे पण सुंदरसं असं पेंटिंग केलंय. हे आपणच केलं असेल ना सुंदरसं पेंटिंग. वा, हे बघा किती सुंदर आहे बघा. आणि याची काय किंमत असेल? 750. किती? 750. 750. या स्टॉल वरती आपल्याला घोंगडी पाहायला मिळते आणि ताईने इकडे फायदे पण लिहिलेले. आणि हे बॅक पेन साठी पण चांगलं असतं ना. हा, बॅक पेन वगैरे होत नाही, मणक्या बिणक्याचे आजार पण निघून जाईल. पाठीला आजार वगैरे काही होत नाही. हे 1300 रुपये. हे 1300 रुपयाचं आहे. अच्छा. आणि हे विविध साईज आहेत का? हे साईज म्हणजे एकच मेंढीचे केसाचे बनलेले, पण आपले मेंढ्याचे. अच्छा, बकरीच्या मेंढ्याच्या केसापासून बनतात नाही. अच्छा, हे बघू शकता. हा, हे खूप जाडीला जास्त आहे. मला वाटतं हे वॉश वगैरे नाही करू शकत ना आपण. हा, वॉश नाही करू शकत ना. टाकायचं नसतंय, पाण्यात टाकायचंच नाही. अच्छा, त्याला फक्त उन्हाची आवश्यकता असते. उन्हात सुकवायचं. जेवढं टाकतात तेवढं सुकवाय, म्हणजे पाणी साठून द्यायचं नाही. अच्छा, ती काय किंमत आहे? याची 1700 रुपये. 1700 रुपये. हा, दगडी हस्तकला पाहायला मिळते. हे बघा, पाटा आहे. हे बघा, जात आहे. तुळशी वृंदावन आहे ना ही. आणि याची काय किंमत असेल ताई? हे 16,000. 16,000. अच्छा, 1700 रुपयाचा. अच्छा अच्छा. वा, सुंदर. हे बघा, पूर्वीचे दिवस आठवले जेव्हा मिक्सर नव्हता, तेव्हा आपण पाट्यावरती सर्व काम करायचो. इसका प्राइस क्या है दादा? 2586. आणि हात साडीचे तांदूळ आहेत बघा इकडे. हे बघा, हात साडीचे तांदूळ आहे. आणि हे आपल्याला नॉर्मली मिळत नाही. हे बघा, हे कसे आहे ते तांदूळ? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. अच्छा. आणि ते वाडा कोलम आहे. सुगंधी अच्छा, तांदूळ आहे, वाडा जळणी कोलम साखर. आहे. हे बघा, सुगंधी तांदूळ आहे. हे सगळं आपण गावाहून घेऊन आलाय का? अच्छा. गावावरून आणलंय. वा. कडवे वाल आहेत, अच्छा. चणे आहेत, बेसन आहे, हळद आहे, ड्रायफ्रूट आहे, पोहे आहे. अच्छा, अक्रूड पण आणलंय का? अक्रोड अच्छा, आहे. हा, अक्रूड आहे. हे काजू आणलेले आहेत. वा, पोहे आहेत घरगुती. पोहे, घरगुती पोहे. मग तूप कसे? 20 रुपये. गिर गाईचं आहे. गिर गाईचं टू करून स्टॉल आहे. इकडे बघूया, इकडे पण तांदूळ आहेत. आणि हे काय, हे ब्लू, हे पण तांदूळ आहेत ना? निळा तांदूळ. अच्छा. वा, आणि हे सर्वात पौष्टिक असतात ना हे, ऍज कम्पेअर टू अदर. 150 रुपये किलो. त्यात काळेही येतात ना? काळे शेणखत म्हणजे सेंद्रिय खतामध्ये पिकवलेले. हे 93 स्टॉल आहे. अच्छा, महाबळेश्वरचे. आणि काय किंमत आहे? ही 200 रुपये. ही 200 रुपयाला आहे. अच्छा. तुम्ही कुठून आलात ताई? कोकणामध्ये खायचे? कुडाळचे मध्ये. आणि फणसाचे गरे पण आहेत, फणसाचे वेफर्स. आणि याची काय किंमत आहे? याची 50 रुपये सर. आणि 50 रुपये. अच्छा बचत गटातल्या महिलांनी केले. अच्छा, हे बचत गटाच्या महिलांनी केलं. आणि फक्त 30 रुपये किंमत आहे बघा. A99 हे स्टॉल आहे. हे सगळं कॉपरच आहे. आणि तरी काय किंमत असेल याची? 120. हे देवघरामध्ये ठेवण्यासाठी आहे ना. हे खूप सुंदर आहे बघा, खूप सुंदर आहे हा कलश. काय बघा. आणि तुम्ही पाणी पिता ना, तर रात्री यामध्ये पाणी भरून ठेवलं ना, तर न्यूट्रिन त्यामध्ये राहतात देवाऱ्यात ठेवण्यासाठी. तांदूळ भरून राईट राईट. अन्नपूर्णा. A103. वांगी भेंडीचा मसाला. अच्छा, वांगी भेंडीचा मसाला आहे. आणि काय किंमत आहे याची? सर तो 300 रुपये पाव किलो मसाला. अच्छा. आणि हा बिर्याणी मसाला तो पण सर 300 रुपये पाव. 300 रुपये पाव किलो. आणि हा मालवणी मसाला. वा, पण सेम रेट. सेम रेट आहे. आणि हा तवी मसाला. तरी मसाला आहे सर. अच्छा अच्छा, तरी. सगळ्या मसाल्यांची 300 मटन मसाला, कोल्हापुरी मसाला. म्हणजे यामध्ये कांदा आणि हे असतं ना, कांदा लसूण असणार. राईट राईट राईट. आणि हा बघा, स्पेशल काळा मसाला आहे. वा. आणि हा गोडा मसाला आहे. मिरची पावडर आहे. आणि ते कांदा लसूण आहे. आणि हे येसूर आहे. हे घट्ट करण्यासाठी यूज केलं ना, भाजी घट्ट करण्यासाठी. राईट राईट. धना पावडर आहे. आणि याची काय किंमत आहे? सर तो तसा आहे ना 150 रुपये पाव सर. हे कसलं लोणचं आहे? आता तर हे कारल्याचं लोणचे, शेवग्याचे लोणचे सगळे संपले सर आपल्याकडे. हे कारल्याचं लोणचं आहे? कारल्याचं अरे वा, मी तुला फर्स्ट टाइम ऐकले. कारल्याचे, हळदीचं आहे, लिंबाचं आहे, अरे वा. कोळंबीचं आहे. आणि याची काय किंमत आहे? त्याचे 100 रुपये सर. 100 रुपये. वा. आणि यामध्ये काही केमिकल वगैरे काही नाही ना? काहीच विदाउट केमिकल. अच्छा. मग हे वैशिष्ट्य आहे या महालक्ष्मी सरसचं, कारण आपल्याला एकदम ऑर्गॅनिक वस्तू इकडे पाहायला मिळतात. कोळंबीचं लोणचं आहे. हे कसलं? कोळंबी कोळंबी. प्रॉन्सचं लोणचं. 100 आहे. सगळ्यांचे 100. एकच कॉस्ट ठेवली आहे. वा. हे काय लाकडी घड्याळावरचं तेल आहे का? ते फिल्टर केल्यापेक्षा सुद्धा याच्यात काय दिसते का तुम्हाला? हा, काही नाही काही नाही. आणि ह्याला काहीच केमिकल नाही. तुम्ही जर ते दुकानाचं तेल आणलं ना,
हा. तुम्ही डबे घेते ना ते हा. डबे संपले ना उन्हात ठेवायचे. हा. 8 दिवस डब्बा उन्हात ठेवायचा आणि नंतर काढायचा तो डब्बा. हा. डिंक आपण झाडाचा कसा काढतो डिंक हा. त्यातून चिकटपणा निघतो तसं याच्यात केमिकल काहीच नाही. अच्छा बॉक्स आहे बदमाश केजी 390 390 अच्छा कैसा है टेस्ट दीदी अच्छा टेस्टी है मुंबई में आप कभी इतना हनी यूज करते हो तो इसमें और उसमें क्या फर्क महसूस हुआ आपको हे रिअल आहे. रिअल आहे अच्छा हा दादांचा नंबर आहे बघा A108 135 नंबर स्टॉल है राजस्थान से ये चिमनी है पानी डाल के बजाने का ना उसमें 50 रुपया आकरे आहेत का अच्छा 70 रुपये किंमत आहे. 70 रुपये हा, आणि फक्त गव्हाच्या पिठात बनवलंय त्यात मैदा मिक्स नाही. मैदा नाहीये अरे वा शंकरपाळे का अच्छा यामध्ये फ्लेवर टाकले का स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट वा ही नाचणीचे नाचणीचे अच्छा हे नाचणीचे आहेत का अच्छा तळलेले नाही. तळलेले नाहीये मग हे कसे बनवले मग ओव्हनमध्ये ते आपण ओव्हन मध्ये अच्छा 40 40 रुपयाला रुपये एक. अच्छा A111 स्टॉल आहे गावरान अंडे आहे. गावरान अंडी गावठी कोंबडीची हे पहिलं एक. स्टॉल आहे A131 देवगड मधून खायचं शिवगाव मसाला मच्छी मसाला आहे तांदूळ पीठ तांदूळ पिठा मालवणी भाजका मसाला मालवणी भाजका मसाला आहे त्रिफळ आपला त्रिफळ, right. त्यामध्ये जे होतं ते आपण राईट महिलांनी सगळं गोळा केलेलं आहे. खाली पीठ आहे आपलं थाली पिठा घावणे गावणे पीठ उडदाची पिठी आपली प्रसिद्ध आंबोळी पीठ आहे मालवणी वडे आपले मालवणी कोंबडी वडी कोंबडी वडी साखर राईट सागोती इडली पीठ आंबोळी पीठ. आंबोळी पीठ राईट आणि हे नाचणीचं पीठ आपलं नाचणीचं पीठ आहे डायबिटीस साठी चांगलं असतं हेल्दी स्पेशल म्हणजे आपलं हा फणसाचे वेपार काजू आपले काजू आणि मोठे गव हा, आहेत महिलांनी हे केलेलं आहे. केवळचे आहेत. ते भी क्ले का है क्या सब क्ले का है क्या 6 680 680 ओके 480 480 270 अच्छा 270 50 रुपीज अच्छा मसाला. ये क्या फुट मसाजर है क्या अच्छा दही जमाने के लिए दही जमाने के लिए 280 का और ये भी क्ले का है हाँ अच्छा 490 चपाती तवा. चपाती तवा कापून त्याने पण मातीची स्टॉल नंबर आहे A117 खूप सुंदर अशी फ्रेम बनवले फ्रेम आहे का हो हे वारली पेंटिंग वारली पेंटिंगचे फ्रेम आहे याची 600 700 रुपये आणि बघा हे छोटे पण आहे असे विविध प्रकारचे फ्रेम्स आहे बघा 1,20,000 1,20,000चे महाराजांची खूप बारकाईने काम केले आणि कार्विंग केलेले B145 होम डेको आहे ना बघा बैलगाडी आहे हे उडांचे आहे सगळं सागवान आहे सागवानचं हे यूज केलं हे म्हणजे लग्नामध्ये रुखवातीमध्ये ठेवण्यासाठी खूप युजफुल 500 होय. सुपारीचा पांढरा हळदी पण अच्छा असं आहे का सुपारी पण ठेवू शकतो अच्छा म्हणजे जसं पाहिजे तसं वापर वा हे छान आहे म्हणजे शोपीस पण आहे आणि 2-in-1 यूज आहे B180 ड्राय फ्रुट्स आहे ड्राय खायचे खायचे. मी कधी बघितलं नाही अच्छा ह्याच्यापासून बनवलेलं आहे जो सारखं दिसतं आणि काजू नाहीये गोडंबी आहे आणि आयुर्वेदिक आहे. आणि आयुर्वेदिक आहे आणि मग याचे फायदे काय असतात त्याचे फायदे म्हणजे रक्तातील शुगरचं प्रमाण प्रमाणित ठेवतं ते. अच्छा म्हणजे डायबिटीस साठी चांगलं आहे चांगलं आहे. जांभळाचा ज्यूस आहे ना आणि सीताफळाचे पेढे आमच्याकडे जांभळाचा ज्यूस आहे सीताफळाचे पेढे आहे पपईचे सांडगे आहे आणि मोहाचे मनुका. अच्छा आणि हे सीताफळाचे पेढे पेढे हा. म्हणजे कसं बनवलं याला तुम्ही हे सीताफळाचे पेढे याचं गर काढलेलं आहे आणि हा. तुपामध्ये तयार केलेलं आहे केशर वगैरे अच्छा मग गव काढून त्याला तुपामध्ये बनवलेलं तुपामध्ये आहे. बनवलेलं आहे. अच्छा आणि त्याच्यामध्ये साखर वगैरे काही मिक्स वगैरे नाहीये. बघा, हे जांभळाचे पल्प आहे हा 150 ला आहे. 150 ला B179 B154 महालक्ष्मी सरस बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जिथे सर्व बचत गट मला आता माहितीच आहे आपली सर्व प्रॉडक्ट हे बचत गटामध्ये बनलेली आहे. राईट खूप आणि सुंदर असतं ह्या वर्षीचा आपला नवीन आपण काहीतरी नेहमी आणतो नाचणी ज्वारी आणि बाजरी ना बाजरी यांचं मिलेट सरबत महाराष्ट्राचे सरबत. पहिले मिलेट्स आणले ज्याच्यामध्ये गुळ ऍड केलेलं आहे ही सरबत महाराष्ट्रात काय भारतात अजूनपर्यंत कोणाकडे नाही
बाजरी. बाजरी. दुसरं बघाल तर ही आपली नाचणी. अच्छा. आणि तिसरं बघाल तर ही आपली ज्वारी. तुमच्याकरता बेलफळ सरबत आणलेलं आहे. बेलफळाचं ज्यांना सरबत. उष्णतेचा अति त्रास आहे सर्व महिलांकरता उपयोगी. ताई ताई घ्या. बेलफळाचं सरबत बघा. नाही B178 या आयुर्वेदाचा प्रोडक्ट आहे म्हणजे ब्युटी साठी ना. ब्युटी प्रोडक्ट आहे. राईट. आणि काय किंमत आहे तरी. कॉम्बो पॅक आहे. हा. हे डेला लावायचं रोजचं फ्रॅग्रन्स आहे याचं. हा. आणि हे नाईटला लावायचं. अच्छा. हा याच्यामध्ये चंदन आणि कंठीचं आहे. याचा पूर्ण कॉम्बो पॅक आहे. अच्छा. अच्छा. डेला आणि नाईटला. अच्छा. हे म्हणजे वांग पिंपल्स. अच्छा पिंपल्स वगैरे सर्वांसाठी उपयुक्त आहे. 100% नॅचरल आहे. आणि म्हणजे यामध्ये हळद मिक्स केली आहे का. हळद आहे. हळद 320 रुपये. हे आपल्या मार्केट मधलं केमिकल युक्त असतात. केमिकल हे केमिकल फ्री आहे. पान पिंपरी, पान पिंपरी. सर्दी, खोकला आणि कफ त्याच्यात अच्छा म्हणजे आयुर्वेदिक आहे का हे? आयुर्वेदिक पूर्ण शेतातलं आहे हे वनस्पती आम्ही स्वतः ते काय करायचं खायचं चावायचं चावून गिळायचं. गिळायचं. सर्दी, खोकला आणि कफ 3 आजावर गुणकारी आहे. कितीही जुना कफ असला ना तरी हा. 3 दिवसामध्ये बरा होतो. म्हणजे 6 महिन्याच्या लवंग सारखं आहे ते. लवंगासारखं राहतं. हे पाट्यावरची. अच्छा पाट्यावरची लसूण चटणी आहे. पाट्यावरची. हे बघा पाट्यावर बनवलेले लसूण. नंबर बघा B175. इकडे ना कोल्हापुरी चप्पल आहे बघा. आणि काय रेंज पासून स्टार्ट होतात ताई. 600. आणि लहान मुलांच्या सुद्धा उपलब्ध आहे का. अच्छा आवाज येतो ना त्यामध्ये. ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल आहे बघा. आणि याची काय किंमत आहे. 2,500. अच्छा अच्छा. आणि सर्व हाताने बनवलेले आहेत काय. हँडमेड आहे बघा. म्हणजे ओरिजिनल म्हणजे तुम्ही तिथूनच आलात कोल्हापूर. इकडे पण कोकण मेवा आहे बघा. B201. कसं आहे. 190. जूट बॅगची कला कौशल्य आहे बघा. शो पीस साठी आहे ना. कसं आहे. 50 रुपीज बघा. ज्यूटचं आहे. 50 रुपीज फक्त 50 रुपयाचं आहे. सुंदर बनवलं बघा कला कौशल्य. आणि ज्यूटचा कपडा आहे. आणि हा बघा इकडे गणपती पण आहे बघा. हा बघा खूप सुंदर आहे बघा. आणि हे कसं हे पण 50. आपण भुट्टा खातो ना त्याचं साल्टीपासून बनवलेलं आहे असं बोलतात ताई. आणि याची काय किंमत आहे. एक स्टिक 50 रुपया. B190. तिळाचे आहेत का हे. अच्छा हे शोपीस साठी आहे का. नाही खायसाठी पण आहे, डेकोरेशन साठी पण आहे. बर्थडेला गिफ्ट. अच्छा बर्थडेला गिफ्ट वगैरे देऊ शकता. कार्यक्रमात देऊ शकता. संक्रांत हा हा. अच्छा त्याच्यासाठी स्पेशल मागवलं. कुणाला सरप्राईज गिफ्ट द्यायचं असेल तर आपल्याकडे बॉक्स पण आहे. ते 400-500 रुपये. मोठीचे 500 आहे, छोटीचे 800. अच्छा साबण आहे. हा बकरीच्या दुधापासून बनवलेला साबण आहे. साबण आहे. बकरीच्या दुधापासून बनवलेला साबण आहे. म्हणजे केमिकल वगैरे काही नाही घातलंय ना. हे मध आहे का. मध घातलंय का. मध नाही याच्यामध्ये मध टाकून. मध टाकून चेहऱ्यासाठी ते वांग्याचे डाग वगैरे जातात. चेहऱ्यासाठी चांगलं पिंपल्स वगैरे येत. 216. हे 80 रुपयाला आहे. 80 रुपये. घरच्या झाडावरचे आहे. अच्छा आणि यांचा चिप वगैरे काढलेला आणि ओरिजिनल आहे. ओरिजिनल चिबूर. अच्छा B188. मटारू मटारू नाव मटारू आहे का. सगळं बघायला भेटलं इथे. हा नाही कधी आयुष्यात पाहिलं नाही त्या गोष्टी. हे माहिती तुम्हाला मोहाळचं फुलं आहेत. हा दारू गावतात ना. हा 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 ते फुलं आहे. हा. अरे वा. आणि हे काय हे कसे खातात कसे. हे असं घेतलं तर पाण्यामध्ये टाकायचे 2 दिवस खराब करायचे. B219 बर्ड साठी नेस्ट असतं ना ते आहे बघा. 150 का. B279. आणि ते सुकी मच्छी आहे ना. सुकी मच्छी सुकट आहे. हे कसं 100 रुपये. 100 रुपये. आंबाड आहे. आंबाडा. अच्छा 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 आशिष ठेवून वापरू. बोंबील आहे बरोबर. बरोबर. आणि यांची किंमत काय बोंबीलची. 200 रुपये. ही वाफती आहे. वाकटी. हे सुरमई आहे का. सुरमईचा सुरमईच आहे ना. याची काय किंमत आहे.
याची काय किंमत आहे? 300. सोडे आहेत बघा. सोडे आहेत ना? हा बघा. थोडे 500 रुपये पाव आहे. वा, बोंबील 200 रुपये. व्यवस्थितपणे एकदम क्लीन सुका मच्छी पाहायला मिळाली. खूप छान, थँक्यू. B279 या ताईंकडे. आणि रत्नागिरीचे काजू घेऊन आलेले. कसे किलो आहे काजू? मोठा मोठा गब आहे ना? मोठा गब आहे. हा 1200. 210,000 रुपये वाला आहे. बघा हे काय. 340 950 रुपये. हा डबल 400, हा 800 रुपये किलो वाला आहे, पण हा अर्धा किलोचा पॅकेट आहे. अच्छा अच्छा. आणि तुकडा आहे ना? हा हा 750 हा, रुपये म्हणजे खीर मध्ये हॉटेलमध्ये युज होतात ते. हॉटेल्स. कोणती? महाराष्ट्राचे हातमागांच्या साड्या. हे आपलं ट्रेडिशनल सुद्धा हा. कॉटन सिल्क मध्येच आहे. अच्छा त्याच्यामुळे त्याला मेंटेन करावं लागत नाही, म्हणजे स्टार्च वगैरेची गरज नाही. अच्छा. वॉश करून घ्यायची. आणि काय प्राइस रेंज पासून स्टार्ट होते? आमच्याकडे 1000 पासून स्टार्ट आहे. 1000 पासून चालू आहे. 1000 पासून 7000 पर्यंत साडी आहे. अच्छा. प्युअर हँडलूम मध्ये. ती प्युअर हँडलूम मध्ये. प्युअर सिल्क, प्युअर सिल्क आहे का ती? प्युअर रॉ सिल्क मध्ये आहे ही साडी. अच्छा, प्युअर सिल्क आहे बघा. 6500 ची. 6500 ची. प्रिंट केलेलं आहे. हँड प्रिंटेड आहे ना? हा. प्युअर टसर मध्ये आहे. तसर सिल्क 5500. 5500 ची. कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे. मल कॉटन पण हे सगळ्यात हायएस्ट क्वालिटीचं कॉटन आहे. हे आपल्या चांगल्या क्वालिटीचं कॉटन, हे आपले कम्फर्ट. कपडा आपल्या नागपूरमध्ये बनतो आणि हे ब्लॉक प्रिंट संपूर्ण बनायला राजस्थान मध्ये वगैरे जातो. अच्छा, म्हणजे इथनं राजस्थानला पाठवतात प्रिंट करून. प्रिंटिंग व्हायला 269. 269. B266 वर्धावरून आलंय. हे साधा आहे, हे 100 रुपयाला आहे. प्रिंटिंगचं आहे 120 ला. अच्छा, हे होम डेको साठी आहे ना? आणि पायाच आहे का हे? हा स्क्रबर आहे. सर यांनी घासल्याने ना बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं राहते. अच्छा, म्हणजे ॲक्युप्रेशर टाईप आहे. हा. ते आणि हे कशाचं बनलंय? मातीचं. मातीचं बनलेलं आहे ना? फक्त 40 रुपयाला मॅडम. फक्त 40 रुपयाला. वा. ते आपण यूज केलंय म्हणून. हा, क्ले पासून बनलेलं आहे. आणि काय किंमत आहे यांची? याची 100 रुपयाला एक. 100 रुपयाला आहे. वा. आणि नेक पीस? नेकलेस सर कॉम्बोतून आहे, 500 पर्यंत आहे. अच्छा, इयरिंग सोबत आहे ते. इयरिंग सोबत आहे. B291 गोंदिया जिल्ह्यातून आलेले आहेत. हँडमेड प्रोडक्ट हँडमेड प्रोडक्ट आहे ना हे? आणि कशाचं बनलेलं आहे? स्टीलवर आहे, तांब्यावर आहे, अच्छा. कपड्यावरही आहे. वा. आणि मग आता तांब्यावरचं कोणतं आहे? तांब्यावरचे तर सर्वात लास्ट. हे सगळं तांब्यावरती बनवलेलं आहे ना? म्हणजे डिझाईन केलं, हँड पेंटिंग केलं. हँड पेंट. अच्छा. आणि काय? निघणार नाही. निघणार नाही. वॉशेबल आहे का? अच्छा. 150, हा, 150 पासून आहे. 200, 150 पासून सुरुवात आहे. 200 स्टील. अच्छा, या 200 या स्टीलच्या आहेत. हे 250. हे 250 चे आहेत ना? या पूजासाठी हा, प्लेट पूजेसाठी ही कम्प्लिटली कम्प्लिटली पूजा थाली आहे. 300. 300. म्हणजे 100. संक्रांतीला आता देण्यासाठी पण खूप छान. संक्रांतीसाठी हे थोडं हा. ड्रायफ्रूट साठी या पूजेच्या प्रसादीसाठी छोटे छोटे डबे. वा. आणि एकदम त्याला हे मस्त केलंय तुम्ही पेंट, हँड पेंटिंग आहे. हँड पेंटिंग केलेली आहे. इथं कलर्स वगैरे आहेत. गणेशजी आहे, श्री वा. ओम, खूप छान छान अशा व्हरायटी आहेत. तुलसी, ही छोटीशी पूजाची थाली. पूजाची थाली आहे बघा. आणि हा गणपती बघा किती गणपती. सुंदर आहे. ही वॉटरप्रूफ आहे. याला वॉश केल्यावरही हा निघणार नाही. कोणताही अच्छा, निघणार नाही का? नाही. फक्त 300 रुपये. फक्त 300. हे म्हणजे शोपीस साठी आपण लावू शकतो. शोपीससाठी हा इसका क्या प्राइस होगा? 1200 सर. 1200 का नाव है? कौन सा लकड़ी है? प्राइस रहेगा 150 का. साग लकड़ा यूज किया. 30,000. 30,000 रुपयाचं. बालाजी है ना? तिरुपति बालाजी. हे पित्तल का है क्या? हो. तागता कैसे? तागता 2500. 2500 होता इकडे. हे बघा, हा तागता आहे ना 2,500 आहे. C309. हा, तांदूळ आहे, ब्राऊन राईस आहे, व्हाईट राईस आहे आणि ब्लॅक राईस आहे. आणि हा सर्वात हेल्दी असतो ना? हो सर्वात हेल्दी, पौष्टिक आहे तो. हा. आणि याची काय किंमत आहे याची? 300 रुपये. 300 रुपये. आणि याची त्याची 200 रुपये किलो. 200. आणि हा 150 रुपये. 150 रुपये. हा भेटत नाही ना नॉर्मली, मुंबईमध्ये नाही भेटत. नाही, हा भंडारा जिल्ह्याचा साथ. भंडारा जिल्ह्यामध्येच असतो काय? ऐसे पंच वगैरह है आजकल, ब्लाउज साड़ी सूट ब्लाउज सबके साथ पहनने के लिए। सब हाथ का अच्छा काम है, कोई मशीन का नहीं है ना रेडीमेड कपड़ा, अच्छा. लेकिन हैंडमेड। हैंडमेड है, हाथ से बनाया हाँ, है. ये पोंचू है। जैसे कोई भी साड़ी सूट हो गाउन हो, हाँ उसके ऊपर डाल सकते आप हैं. मामूली से ड्रेस है, उसकी मामूली रेट है 800 रुपए.
800 रुपया। और ये पूरा निडिल वर्क है, नीडल वर्क किया हुआ है। पूरा निडिल है। ये देखिए, ये भी निडिल है, देखिए पूरा हैंडमेड। ये सब अड्डे काट चुप वाला काम है। इसको बोलते हैं आरी दरदोजी। क्या बोलते हैं इसको? आरी दरदोजी। आरी दरदोजी। हाँ, ये आरी का काम है, उसको जरी भी बोलते हैं। जरी। ये है अच्छा, कॉटन, ये ब्लाउज, ये पार्टी वेयर के लिए बहुत अच्छा है ना, पार्टी। प्लेन ब्लाउज, डांडिया, गरबा वगैरह किसी भी ड्रेस को पहनने के लिए। हाँ, ये है 500 रुपए का। 500 रुपए का पर्स है। यहाँ इसको शॉर्ट लॉन्ग करके इस तरह ले सकते हैं, बॉक्स वाला पर्स। अच्छा, बहुत सुंदर है। ये 1000 का, ये मार्केट में 2000 का मिलेगा। अच्छा, ये भी हाथ से बनाया हुआ है क्या? नीडल से? निडिल से, पूरा अच्छा, निडिल से, हैंडमेड। बराबर बराबर। वैसे 2000। 2000। अच्छा, ये बहुत खूबसूरत है, पार्टीज के लिए बहुत अच्छा है। पार्टीज के लिए बहुत अच्छा। इसका क्या प्राइस है? 3000। 3000 रुपया। और ये सब अजरक का डिजाइन है ना? अजरक की साड़ी है, one piece है, अच्छा, कुर्ती है। और साड़ीज क्या प्राइस से चालू होता है? 2000। सर अजरकची प्रिंट आहे, जम्मू काश्मीरचं आहे, C355। ये प्राइस चालू होता है इससे 650 का। 650। कश्मीरी अरे जम्मू कश्मीर का मतलब पश्मीना फेमस होता है। वो थोड़ा महंगा हो जाता है, उसमें कढ़ाई हाथ की रहती है, जैसे ये कढ़ाई 5 कढ़ाई है। हाँ। तो इसमें आपको ये थोड़ा महंगा गिरेगा ये वाला। अच्छा, ये हाथ से बनाया हुआ है, हाथ से हैंड वीविंग किया हुआ है। वूल प्योर में है, पश्मीना में प्योर वूल। तो ये कैसा रहेगा इसका प्राइस? ये 5000 का रहेगा। 5000। बघच मोठं आहे हे एक्झिबिशन आज। मी आता फक्त त्याच गोष्टी तुम्हाला दाखवते जे आपल्याला ना मार्केटमध्ये आहे ना सहजासहजी मिळत नाही, त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। C343 हे स्टॉल आहे ना, शतावरी आहे ना? हा, शतावरी कल्प आहे. राईट राईट, म्हणजे हब्स पासून बनवलं जातं। आणि ह्याचे आपल्याला 100 फायदे असते. अच्छा, ऍसिडिटी, अपचन, गॅसेसचे प्रॉब्लेम, हा, हाडसांड दुखत असतील त्यांना दुधात मिळेल, अच्छा. असे ह्याचे शतफायदे आहेत. अच्छा, शतफायदे म्हणजे 100 फायदे आहेत। हा, जशी संजीवनी वनस्पती आहे तशी हा, शतावरी. लक्ष्मणाला लागली होती ती संजीवनी वनस्पती आणण्यासाठी पाठवलेलं तसं आपल्याजवळ फक्त संजीवनीचं नावच आहे. नाव आहे, बरोबर। संजीवनी आपल्याला माहित नाही माहित की कुठे नाही, आहे. बरोबर बरोबर बरोबर। हे हनुमंताला माहिती, हा, पण आपल्या हातात शतावरी आहे. बरोबर. ती आपल्या शरीराचं पूर्ण संगोपन करते. आता रोजच्या व्यवहारातली साखर आहे, त्यात सल्फर आहे, अच्छा, म्हणजे सल्फर काढलेले। त्याच्यात हे बनवलेलं आहे. हे मेडिकल प्राइस 245 हा. आहे, पण हे फॅक्टरी आउटलेट आहे. हा. त्याच्यामुळे 200 रुपयाला 300 ग्राम आहे. आणि हे काय? हे कडूचिर आहे. कढीची। डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या, टायफॉइड, हा हा, हे बघा, हे डेकोसाठी तुम्ही अशा कुंड्या लावू शकता, ते सुद्धा उपलब्ध आहे बघा इकडे। अच्छा, ही 3 कुंड्या लावायची। अच्छा, मग याचे किती? 3000। C363। हे काय बासुंदी चहा आहे का? ते 10 रुपयाला चहा। 10 रुपयाला चहा आहे। अच्छा, म्हणजे बासुंदीचा फ्लेवर आहे यामध्ये। फ्लेवर आहे, पण तो नॅचरल इन्ग्रेडियंट्स पुन्हा आलेला आहे। अच्छा, अच्छा। त्यामध्ये वेलची, जायफळ हे एक्सपोर्ट क्वालिटीचं आहे। अच्छा, ते यूज करून तुम्ही ते बासुंदीचा टेस्ट दिली। अच्छा, म्हणजे मागला कसा आहे मग चहा, कसा आहे? चहा चांगलाच आहे. C364 पैठणी है क्या? तेलंगाना का? और क्या प्राइस है इसका? 13,000। 13,000। ये हाथ मागाची है का? अच्छा, ये कौन सी डिजाइन है? मीनाकारी क्या हाँ, नाम? मीनाकारी। मीनाकारी ना? C403। हाँ, भारत 1900। नाशिकचे मनुका आहेत बघा। 500 रुपयाला अर्धा। 500 रुपयाला अर्धा किलो आहे बघा। इथे ना आपलं महाराष्ट्रीयन साडीज आहे आणि या ताईंनी घेतलेले आहे। त्यांच्याकडे मी आता बनारसी सिल्क घेतली. बनारसी सिल्क घेतली खूप, हे बघा। आपल्याकडे प्युअर बनारसी येणार. परत ह्या सगळ्या इरकली जे आपल्या मराठी पारंपरिक साड्या अच्छा, पारंपरिक या साड्या। सगळ्या छान लावल्यात. अच्छा, या सगळ्या इरकल आहेत ना? या सगळ्या इरकली आणि काय प्राइस रेंज पासून स्टार्ट होते? 1250 आहे, 1450, 1500. अच्छा अच्छा त्यानंतर याच्या नारायणपेठ आहे. अच्छा, ही काय नारायणपेठ? नारायणपेठ. अच्छा, म्हणजे तेलंगणामध्ये आहे ना हे नारायणपेठ? नाही, नारायणपेठ आपल्या हातमागाची म्हणजे कोल्हापूरला. कोल्हापूरला आहे का? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे हे आपलं पारंपरिक महाराष्ट्रीयन आहे ना? जसं पैठण्या वगैरे हा, आपल्या राईट नारायणपेठ, राईट। इरकल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या टीव्ही सिरियल मध्ये आपण पाहत त्या होत्या आपण, त्या तरी ही प्युअर सिल्क मध्ये येणार 3600. 3600। बुट्टी बुट्टी वर्क आहे ना? ही बुट्टी, ही नारायणपेठची बुट्टी, बुट्टी आहे. नारायणपेठची बुट्टी वर्क आहे। हा पदर आहे. हा पदर आहे ना? हा बघा, खूप सुंदर आहे। वा, पारंपरिक एकदम ट्रेडिशनल आपले महाराष्ट्रीयन। महाराष्ट्रीयन साड्या. आणि मला वाटतं पूर्ण एक्झिबिशन मध्ये आपलाच एक स्टॉल आहे हा. जे प्रॉपर महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन आहे। साड्या तुम्हाला माझ्याकडे मिळतील. राईट राईट राईट।
ह्या pure silk, ह्या पैठण आहे मला. हे बघा या पैठणी आहे ना, सेमी पैठणी आहे नाही, सेमी पैठणी. सेमी पैठणी. पण तसं 20-25 हजारची घेण्यापेक्षा तुम्हाला ही हा ती वॉर्डरोब मध्ये पडून राहण्यापेक्षा युज होते ना ही. राईट राईट राईट. हे बघा. त्याच्यानंतर ह्या माझ्याकडे साऊथच्या पण थोड्या ठेवल्या. अच्छा या काय कांचीपुरम आहे का? ह्या आपल्या कांची सिल्क आहे. हा कांजी सिल्क आहे. हा कांजी सिल्क आहे ना. ह्या सगळ्या कांची हा हे कॉपरचं आता भरपूर ट्रेंड मध्ये आहे ना हे आता. ह्या लावल्या. हा हे बघू शकता मित्रांनो, आणि हे खूप चालतात आजकाल कॉपरचं, खूप ट्रेंडिंग आहे. आणि या कशा आहे प्राइस रेंज यांच्या? ह्या 2250. 2250. वा एकदम रिझनेबल आहे बघा. ह्या आणि सिको कॉटन. या सिको कॉटन. अच्छा ह्या लावल्या. हा या लावलेल्या आहेत या. हा बघा डिस्प्लेला लावल्यात आहे. आणि हे काय? हे लिनन प्रिंटेड आहे. लिनन प्रिंट आहे का? 1000 अच्छा डिजिटल प्रिंट आहे. डिजिटल. आणि ही कशी आहे? ही बनारसी आता मॅडम. बनारसी आहे. अच्छा ही आता मॅडमने घेतली का? वा खूप कलर पण खूप छान आहे, पिस्ता आहे. आणि त्यामध्ये गोल्डन वर्क केलं आहे ना. राईट राईट राईट. हा पदर. हा बघा हा पदर आहे बघा. वा खूप छान आहे बघा ही साडी. आणि ताई तुमचा स्टॉल नंबर काय आहे? माझा 417 आहे. 417 सी ना. सी माझा नंबर आहे 9920194104. C433 आहे. हे बघा हे स्टॉल आहे C433. आणि इथे ना A2 गाईचं तूप आहे ना. A2 गाईचं आहे. आणि काय किंमत आहे यांची ताई? ती 3200. अच्छा. आणि हनी कसं आहे? रॉ हनी. वा आणि काय लाकडी घाण्याचे तेल आहेत का? वा खूप छान. आणि बघा हे मल्टीग्रेन इथे खिचडी आहे. मिलेट्स आहे म्हणजे सगळं पौष्टिक आहार आहे ना. वा का 500 का एक? अच्छा ठीक है. शो होम डेको के लिए ना. और ये काय का बना हुआ है? मिट्टी का. अच्छा क्या है दादा ये? अच्छा अच्छा मुझे लगा वो हाथी को लगाते वो है. वही है. वही है क्या? अच्छा अच्छा म्हणजे शुभ मानलं जातं मला वाटतं. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून जी खाद्य संस्कृती आहे ती आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. आपण एक एक करून पटकन एक एक स्टॉल पाहून घेऊया. आपल्याला इकडे काय काय पाहायला मिळणार आहे. स्टॉल नंबर 57 आहे. आणि हे एक मात्र असं स्टॉल आहे महालक्ष्मी सरस मध्ये जिकडे आपल्याला ना कडकनाथ कोंबड्याची चव मिळणार आहे. तर हे काय हे प्रॉन्स आहे ना. हा प्रॉन्स आहे. आणि हे कशी? 150 रुपये प्लेट. 150 रुपये. हे बघा इकडे बांगडा आहे, प्रॉन्स आहे आणि मांदेली आहे ना. मांदेली आहे. हे चिकन आहे ना. अच्छा हे कडकनाथ आहे ना. हा हे बघा काळं काळं आहे बघा. हे बघा या ताई बनवत आहे. हा ना काळा कोंबडा असतो आणि याचे खूप फायदे असतात ना ताई. हो शरीरासाठी. शरीरासाठी खूप फायदे असतात. आपने भी कड़कनाथ ट्राई किया? कैसा लगा आपको? अच्छा लगा. फर्स्ट टाइम मतलब ये मिलता नहीं है ना मुंबई में. मिलता नहीं. राईट राईट. याची जी टेस्ट आहे ना ही टोटली वेगळी आहे. आणि मुंबईमध्ये कुठे जाणं कडकनाथ मिळत नाही. हा कोल्हापूरचा आहे. हा एक कोल्हापूरचा पांढरा रस्सा. हा नॉनव्हेज. आणि हा तांबडा रस्सा. तरी बघा काय आलेली आहे. वा 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 झणझणीत एकदम. कोल्हापुरी मटन. कोल्हापुरी चिकन मसाला. वा वा वा. आणि हे बघा कोल्हापुरी मटन मसाला. वा ती मटन थाळी 300, चिकन थाळी 250. 250 रुपये. हे काय सुक्का चिकन आहे का? सुक्का चिकन आहे. हे बघा हे काय रस्सावाला चिकन प्लेट दाखवते आपल्याला. आणि एकदम ताजी ताजी अशी फ्रेश पापलेट घेऊन आलेली आहेत. ही बघा मोठे पीस आहेत. वा एकदम डीप फ्रीजर मध्ये ठेवलेले आहे आणि मोठे मोठे पीस आहेत. आणि मग कशी देता ही थाली ताई? 450 रुपये थाली. वा बघा धाराशिव या जिल्ह्यामधनं हे आलेले. आणि हे काय आपल्याकडे भजी आहेत का? हो कांदा भजी. कांदा भजी आहे बघा. थालीपीठ झुणका भाकर आहे. भरीत वांग्याचे भाकर. ठेचा. हा ठेचा आहे ना. ठेचा. अच्छा हे खांदेशी जेवण झालं ना. हा बरोबर ना. खव्याचे लाडू. अरे वा वा. बाजरीची भाकरी आमच्या सोलापूरची बाजरीची भाकरी. अच्छा बाजरीची भाकरी म्हणजे सर्वात चांगली. आणि हे काय काही? आमटी कटाची आमटी बघा. चला मालवणी मसाला आहे. मालवणी मसाला 700 रुपये किलो. काश्मीरी. 800 रुपये किलो. अच्छा 500 रुपये किलो. 500 रुपये. काश्मीरी हा कलर येण्यासाठी असतो ना. बरोबर. आणि असं पॅकेटही दिलं जातं ना. पॅकेटही आहे बघा. खूप छान छान मासे ठेवले आणि थाली ठेवले. 450.
450 आहे बघा मटण थाली आहे बघा. कोंबडी वडे सगळं आणि पूर्ण असं पॅक करून ठेवलंय. आणि बघा इकडे आहे ना ताजी ताजी मच्छी आहे बघा. असं गरमागरम असं काढून तळून लगेच देत आहेत. अच्छा कोलंबीची ग्रेव्ही आणि बघा पॉपलेट बघा. आणि कोलंबी फ्राय केलेलं आहे मस्त हे चंपाकली. चंपाकली. अच्छा हे तर मी फर्स्ट टाइम ऐकलं. कशाचं बनतंय हे मैद्याचे सर. मैद्याचं बनतंय. वा बाजरी आहे. हा बाजरीच्या भाकरी आहे. बाजरीच्या भाकरी आहेत ज्वारीच्या भाकरी आहेत. वा थालीपीठ आहे ना हे. हा, थालीपीठ. मुगाच्या डाळीचे वडे, अच्छा भरीत, हा मोकळा बेसन, हा ठेचा, हा मिरच्या, हा थालीपीठ, अच्छा पुरणपोळी, अरे वा भाकरी, चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी वा. आणि 100 रुपये प्लेट. अच्छा पाटवडी म्हणजे हा काय आहे? पाटवडी म्हणजे बेसनाची वडी. अच्छा मटण, मटण कलेजी, हा मटक्यातलं मटण आहे, वा. मटक्यातलं चिकन आहे, मटक्याचं चिकन, चिकन फ्राय, चिकन खिमा, फ्राय, मटन खिमा, वजडी. वजवी. अच्छा हार्डली 200, 250, 300 अशी प्राइस आहे. आणि जालनावरनं स्टॉल नंबर 48 हक्का मसूर. अच्छा अच्छा खूप फेमस आहे ना हक्का मसूर नागपूर. हा सावजी मसाला ना. हे काय मटन मटन लिव्हर आहे, मटन आहे. वा वा तवी आले बघा तेल. मटन आहे, ग्रेव्ही मटन आहे, चिकन ग्रेव्ही, चिकन ग्रेव्ही आहे, चिकन चिली आहे, चिकन खिमा आहे, ड्राय चिकन आहे, ड्राय चिकन आहे, चिकन लिव्हर आहे, चिकन लिव्हर आहे. मटन आहे. वा. आणि सर्वांना आहे ना मस्त वेगळी आहे ना सावजीवाली टेस्ट जर तुम्हाला चाकायची असेल तर या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. स्टॉल नंबर आहे 43. एवढ्या प्रकारच्या चटण्या आहे ना. शेंगदाणा, शेंगदाण्याची चटणी. नारळ, अच्छा अच्छा ठेचा, ठेचा. अख्खा मसाला, हे काय मटर पुलाव, मटर पुलाव. पापड. हे डिस्प्लेला ठेवलं की एवढंच भेटणार. नाही नाही जास्त भेट. जास्त भेटणार ना. अच्छा 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 ये 200 रुपयाला हैदराबादी बिरयानी. और क्या है प्राइस इनका? ये हैदराबादी बिरयानी है मटन बिरयानी. अच्छा ये कैसा 350. अच्छा और ये वाला चिकन बिरयानी. चिकन बिर्याणी आहे बघा 250 हे बघा चिकू. अच्छा बार्बिक्यू करून पण हे बघा ग्रिल चिकन दिलं जातं. हैदराबादची बिर्याणी पण तुम्ही इकडे चाकू शकता महालक्ष्मी सरस मध्ये. मासवडी आहे ना. काळी आमटी आहे, रस्त्याची. काळी आमटी आहे बघा. आपल्याकडे वांग्याचे भरीत पण आहे. अच्छा अच्छा पिठलं पण आहे. वा पिठलं भाकर पण आहे म्हणजे. पिठलं भाकर पण वा, आहे. एक म्हणजे- खरवस आहे. वा खरवस गुळाचा आहे का. गुळाची आहे. 300 हे 350 आहे, 350. हे पण 350, हे 450. वा वा हे मटन आहे ना. हा कोल्हापुरी मटन आहे, हे कोल्हापुरी अच्छा. वाला चिकन आहे, हे खरडा चिकन आहे कोल्हापुरी, हे फ्राय चिकन आहे कोल्हापुरी. वा. आणि राईस कोणता आहे हा. हा बासमती राईस आहे, हा. मसाले राईस आहे. मसाले राईस आहे. वा खूप छान. आणि तांबडा पांढरा रस्सा सुद्धा आहे. वा वा अस्सल कोल्हापुरी चव घेऊन आलेला आहे. वा साबुदाण्याची भजी आहे. साबुदाण्याची भजी म्हणता आता टेस्ट करतो आता. एकदम क्रिस्पी आहे क्रिस्पी. क्रिस्पी आहे म्हणून म्हणलं की साबुदाण्याची भजी तुम्ही खाल्लीच नसेल. नाही खाल्ली. एकदम क्रिस्पी. मला असं वाटलं की नॉनव्हेज खातो प्रॉन्स खातोय. कोकणातलं आठवण. हो हो सीताफळची कुल्फी आहे. हे बघा मलाई, मँगो, केसर, पिस्ता, अरे वा आणि एवढ्या प्रकारची कुल्फी आहे. हे भजी आहे का. नाही हे बोंडे आहेत सर. बोंडे. पपिताचे बोंडे, पपिताचे बोंडे. अच्छा मोहाची पुरण. मोहाची मोहाची अंजीर कसं असतं तसं वाटतंय ना. अंजीर अंजीरची टेस्ट येते. मांड्यावरच्या पुरणपोळ्या ना त्याच्यावर बनवलेलं बघा. हे बघा हे बघा म्हणजे बेसन वडी. हे कोथिंबीर वडी आहे ना. कोथिंबीर वडी आहे, कोथिंबीर वडी आहे. हा, हे काय फुलक्याची शेंगोळी, अच्छा वा महाराष्ट्रीयन पास्ता, महाराष्ट्रीयन पास्ता. कोरड्याची थालीपीठ, वा उडद्याचं थालीपीठ, पिठलं, मसाला वांग, मसाला वांग. मासवडीचा रस्सा, अच्छा मासवडीचा रस्सा, वांग्याचं भरीत, वांग्याचं भरीत. वा कढी, कढी. कढी भात, हे बघा. आणि बुंदी बुंदी सुद्धा आहे ना आपल्याकडे. आणि हे काय मोदक, मोदकाची भाजी, मोदकाची भाजी. हा अरे वा सांबार वडी, सांबार वडी. अच्छा कोथिंबीर वडी, अच्छा कोथिंबीर वडी सारखं. कधी घेवर घेवर ना. आलू प्याज कचौड़ी है, दही बड़ा है, अच्छा ये दही वडा. चाट है, हाँ दाल कचौड़ी है, पार्टी है. और ये दाल है, पंचरत्न दाल, पंचवतन. हाँ 5 तरह की दाल रहती है. बराबर
चटनी शूरमा लड्डू है हमारे पास। चूरमा लड्डू है, वाह वाह। से मिलेगा छोला भटूरा, रबड़ी घेवर, रबड़ी जलेबी, छोला भटूरा, लस्सी, यही आइटम सारा मिलेगा अभी। अच्छा, राजस्थान स्पेशल एक ब्लॉग आहे इकडे आहे ना, इकडे सर्व खाद्यपदार्थ आहे. हे बघा इकडे हा असा हॉल आहे, इकडे ना सांस्कृतिक असे कार्यक्रम होतात. आज पोवाडा आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय.